पण आयोजकांनी देखील पहिला तडाखा सँडी सरांच्या बॅटून येतोय खणखणीत षटकार षटकार षटकार. नवीन बॉल दिला जाईल जर पहिल्या षटकामध्ये चेंडू गेला तर, पण तो चॉईस नसणार आहे आयोजक. नक्कीच जर पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवला फुटला गायब झाला काही झालं तर नवीन दिला जाईल आणि तो चॉईस नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे पहिली गोष्ट. पास सँडी सर ऑन फायर. पहिल्या चेंडूवर आक्रमण करत असताना आपलं अस्तित्व टिकवत असताना. हो हो आता कमबॅक केला योगेशने कमबॅक केला. हा देखील एक तगडा खेळाडू आहे पण LPL मध्ये थोडा महागडा ठरला आपल्या संघासाठी, डोकेदुखी ठरला आपल्या संघासाठी. प्रणव स्वतः सांगेल, प्रणवला पण माहिती आहे. हसतोय प्रणव. ओ आताचा फटका तुम्ही पाहिला फाईन लेगच्या दिशेने येतोय. चौकार सँडी सरांच्या बॅटून. पंच इशारा करतात की हा चौकार आहे. नक्की चौकार धावसंख्या फुलताना भरताना पाहायला मिळते ती म्हणजे 10 या धावसंख्येवर. काय करतो तिथं चौका 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 चौका. अरे होल्डला टाकला होल्डला. अरे होल्डला टाकलाय होल्डला टाकला होल्डला. अरे आशिक फोन होल्डला टाकला त्याने तो फोन जर समोर पाच चेंडू 14 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये तुम्ही पाहायला मिळाले. पहा काय शॉट सिलेक्शन आहे. आताचा जर विचार केला तर डीपच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू गेलाय सीमा पार येतोय चौकार. डीपचं क्षेत्र निवडलं सँडी सरांनी आणि चेंडूला पाठवलाय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. चौकार चौकार चौकार. आता या षटकामध्ये सँडी सरांच्या बॅटमधून आपल्याला 3 चौकार पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाले. नक्कीच सँडी सर खूप आक्रमकची भूमिका करत आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा चांगला पुरेपूर वापर करताना पाहायला मिळाला आपल्याला सँडी सरांकडनं. 18 धावा आलेल्या आहेत 18 धावा आलेल्या आहेत. नक्कीच तुम्ही पंच पाहू शकता. मी पंचांकडे लक्ष दिलं नव्हतं. पंच आता मला पाहायला मिळतात या मॅच साठी. अनुभवी पंच आपले वयाची 40 वर्ष त्यांनी फक्त पंचांची भूमिका करण्यासाठी दिली. ते म्हणजे आमचे दाजी
आशिष टू अमित उडवला. पहा प्रयत्न केले होते पण प्रयत्नाच्या बाहेर चालला चेंडू येतोय चौकार. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जर चेंडू गेला हरवला फुटला तर तुम्हाला नवीन दिला जाईल. तो पण चॉईस नसणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला जुने चेंडू दिले जातील असं आयोजकांनी सांगितलेलं आहे आम्हाला. उडवलाय नो मॅच लँड मध्ये. प्रणव चूक होणार नाही. प्रणव पण हो पण खूप लांब होता चेंडू. विसावला खूप लांब. 2 धावा तर धावून कंप्लीट केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. हो काय बॅकअप काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. काय अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. खूप चांगला आशिषचं कौतुक करावं लागेल. जर हा चेंडू अडवला नसता तर नक्कीच 2 3 4 किती धावा आल्या असत्या. नक्कीच हेमंत सरांचं देखील कौतुक करेल कारण की त्यांची देखील निवड झालेली आहे सीबीजी 11 संघामध्ये. ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या सामन्यामध्ये मी पाहिली नाही बॅटिंग काय झाली काय नाही पण आता नक्कीच ते आपल्या बॅटीतून खूप सारे फटके सजवतील अशी आशा. पहा बॅट घेऊन मैदानामध्ये गेलेल्या वॉर्निंग दिलेली आहे का त्यांनी सांगितलेलं आहे का. सांगितले ना ओके. कारण की गरजेचं आहे इथून नियम येणं गरजेचं आहे कारण की जर खेळाडू आपला जर शिस्त पाळत नसेल तर नक्कीच आयोजकांना असे निर्णय घ्यावे लागतात जेणेकरून क्रिकेटचं अस्तित्व टिकून राहील. खूप चांगलं असं आयोजन तुम्ही पाहताय. ओ नो पाहू शकता चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक 2 धावा रोखू शकले नाहीयेत. काय हरकत नाही. 2 धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळाला. आपल्या 2 धावेने धावसंख्या जाताना 20 या धावसंख्येवर 26 सॉरी. फलंदाज इथून होते बाद. क्षेत्ररक्षक होते यष्टीरक्षक होते हेमंत साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल. मनोहर आहेत का. नक्कीच मनोहर हे नाव देखील खूप नावाजलेलं नाव आहे. कासा बेलामध्ये यांनी देखील खूप वर्ष क्रिकेटसाठी दिलेले आहेत आणि आता यष्टीरक्षकाची भूमिका करतायत. यष्टीरक्षक जो असतो ना तो संघाचा कणा असतो त्याच्यावर सर्व अवलंबून असतं. नक्कीच तुम्ही पाहू शकता त्यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं आपल्याला. पहिला गडी पहिला हादरा पहिला लागलेला संघाला अवदसा बाहेर. दुसरा आता मैदानामध्ये चाललाय तो म्हणजे मायकल. नक्कीच मायकल मैदानामध्ये आहे. आता इथे जॅक्सनला येणं गरजेचं आहे. आता आशिषला अजून एक मिळतंय. बॅक टू बॅकचा दुसरा हादरा. यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळा उद्ध्वस्त दांडी उद्ध्वस्त. नक्कीच मायकल आल्या पावली माघारी चाललाय. आपल्या संघासाठी काही करू शकला नाहीये तोच मायकल. हा बोला. बॉल झालेले आहेत 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. धावा स्थिरावलेल्या आहेत स्तब्ध झालेल्या आहेत शांत झालेल्या आहेत त्या म्हणजे 26 या धावसंख्येवर. आता नितीन मैदानामध्ये जात असताना
जर सँडी सर लढतायत झगडतायत तर नक्कीच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करणं पण गरजेचं आहे. तुम्हाला एकेरी दुहेरीला महत्व देणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही षटकार आणि चौकाराची जर वाट पाहाल तर नक्कीच तुमचा संघ बॅकफुटला जाऊ शकतो. ब्लॉकआउटचा मार्गाला खोदून काढला आहे. एकदा धाव कंप्लीट केली. दुसरी धावचा प्रयत्न असेल का? नकारत आहे सँडी सर. त्यांना माहिती आहे विकेट महत्वाची आहे आपली. इथून टिकून राहणं गरजेचं आहे. ओव्हरची समाप्ती पाहायला मिळाली. आपल्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आल्या. म्हणजे थोडं बॅकफुटला गेलेला पाहायला मिळते. तो म्हणजे आपल्याला सँडी इलेव्हन संघ. तुम्ही पाहू शकता खेळाडू कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. परत प्रेक्षकांसाठी स्टँड देखील आम्ही इथं उपलब्ध करून दिलेत. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला. आयोजक आहेत ते म्हणजे सुधीर कोतकर आणि तेजस पोल. दोन्ही खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे खेळाडूंसाठी काय काय गरजेचं आहे ते त्यांनी तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रयत्नातून तुम्ही पाहू शकता त्यांनी उभारलेली ही दिवंगत भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 परवाचा जर विचार केला तर नक्कीच डॉट चेंडू इथून येतोय. मेन पंचाची भूमिका करते तो म्हणजे प्रथमेश. याची पण खूप चांगली भूमिका राहिली या टुर्नामेंट मध्ये. सतीश खवरेला देखील पाहू शकता तुम्ही व्हॉलंटियरची भूमिकेमध्ये. हलक्या त्याने पेस केलेला आहे. एकदा धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील जलद गतीने पूर्ण करत असताना मैदानामध्ये तुम्ही जाऊ शकता. गरजेचं आहे. उडवलाय झेलची शक्यता. योगेश पहा इथलं खूप चांगला लॉलीपॉप झेल होता आणि त्यांनी स्वीकारत असताना मैदानामध्ये अजून एक हादरा लागतो. आता मैदानामध्ये चाललाय तो म्हणजे ऋतिक. नक्कीच ऋतिक खूप चांगला गोलंदाज देखील आहे, फलंदाज देखील आहे. यंगस्टर आहे आपल्या संघासाठी. त्याला आता इथून काहीतरी करावं लागेल कारण की आपल्या संघनायकाने आपल्याला भरोसा दाखवलाय, आपल्याला अगोदर पाठवलेला आहे. नक्कीच आता आपल्याला त्याचा भरोसा कुठेतरी राखावा लागेल आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. दोन चेंडू शिल्लक असतील. प्रणव आलेला आहे गोलंदाजीला. प्रणवचं कौतुक करावं लागेल. प्रणवने कित्येक टुर्नामेंट मध्ये फलंदाजी देखील चांगली केली आहे आणि गोलंदाजी देखील चांगली केलेली आहे. उडवला उडवला. आता आलाय तडाखा. मिड विकेटच्या डोक्यावरून ऋतिक ऑन फायर. इथून या धावा येणं गरजेचं आहे. सँडी सरांनी नक्कीच त्याला कान मंत्र दिला असणार आहे कारण की त्यांना माहिती आहे की इथून शेवटचं षटक आता याच्यानंतर असणार आहे. याच्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. 50+ जर आपण केलं तर नक्कीच फायटिंग स्कोर आपण
अजून एक तडाखा आता येतोय. चौकार चौकार. तर नक्कीच पाचवं पर्व आपण पाहताय. दिवंगत भारतीबाई प्रकाश खोतकर स्मृती चषक 2024 हे पाचवं पर्व आपल्या समोर. खूप चांगलं आयोजन नियोजन करताना धावा झालेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे सांगतो तुम्हाला तो खतम हो गया, तो खतम. सॉरी अरे पाणी मागवा पाणी. झार मागवा झार. अरे झार मागवा झार. या बॉटलचा उद्ध्वस्त करतील. अरे काय वांदे पोरांना पाणी नाही. या उन्हामध्ये मरतील. चायला चक्कर आहे. चक्कर आहे त्याला चक्कर. हा चक्कर आहे लढणं. चायला पाणी गरजेचं आहे इथं. 41 धावा झालेल्या आहेत. तर नक्कीच खूप चांगला धावफलक पाहायला मिळतं आपल्याला. ऋतिकचं कौतुक करावं लागेल. 2च चेंडू फेस केले नाही, 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये त्यांनी 12 धावा केल्यात. म्हणजे स्ट्राईक रेट त्याचा विचार केला तर 400चा पाहायला मिळतोय. बॉलर असणार आहे ते म्हणजे राहुल मोपनेकर. याचा संघ देखील LPL मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. RK नावाने खेळताना. हा देखील खूप चांगला गोलंदाज आहे. फलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. मनोज सरांनी संघाची बांधणी खूप चांगली केलेली आहे. त्यांची निवड देखील झालेली आहे. म्हणजे खूप महत्वाचं आहे. हा सांगतात आम्हाला हेमंत सर की मनोहर सरांनाच आम्ही घेतलेलं आहे इन ऍक्शन मध्ये. पण यष्ट्यांच्या मागून जी भूमिका करायची असते ती गरजेची असते. ती करत असताना मनोहर सर नक्कीच त्यांनी एक जर्सी देखील सर्वांनी प्रदानित केलेली आहे. खूप चांगलं वाटते ड्रेस कोड त्यांचा. नक्कीच पहा पहा चौकार येतोय थर्ड मॅनच्या दिशेने. सँडी सरांच्या बॅटीतून येतोय चौकार. जर ऋतिकने 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर विकी सिंग यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऋतिक साठी संधी पण स्ट्राईक येणं गरजेचं आहे. कारण की आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील इनिंगचे. त्यातले 3 चेंडूवर जर तुम्हाला हॅट्रिक मारायचे असेल तर 3 चेंडू तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. सँडी सर ऑन फायर. वैयक्तिक सँडी सरांचा विचार केला 22 धावांवर खेळतात. वैयक्तिक 22 धावांवर. राहुलवर आक्रमण सुरुवातीलाच हल्ला. पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना पाहायला मिळाले सँडी सर. ओहो आता देखील दिशा द्यायची होती. आता देखील फक्त दिशा द्यायची होती सँडी सरांना. पण चेंडू बॅटची कडा घेऊन स्टंपच्या जवळच राहिलेला आहे. त्यामुळे एकच धाव आलेली आहे. आता इथे संधी असणार ऋतिक साठी. 3 चेंडूवर जर 3 षटकार मारले तर नक्कीच आयोजकांकडनं देखील बक्षीस असणार आहे. आणि विकी यांच्याकडनं देखील त्यासाठी बक्षीस असणार आहे 500 रुपयाचं. ओ हो फिरकी 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 पाहायला मिळाली आपल्याला. फिरकी पाहायला मिळाली आपल्याला. पहा कॉलिंग नव्हतं आणि आता इथे विकेट ची आत्महत्या करायला भाग पाडली ती म्हणजे ऋतिकला. आता मैदानामध्ये चाललाय नंदन. नक्कीच आता आपल्याला दुसऱ्या ग्रुप मध्ये बी ग्रुप मध्ये 4 टीम खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्या बलाढ्य टीम म्हणजे मनस्वी 11, स्टार बॉयज 11, निकेतन 11. तर नक्कीच पाणी आलेलं आहे. खूप उशिरा का होईना पण पाण्याची गरज आहे इकडे. ते आलेलं आहे आता आपल्याला. नक्कीच इमर्जन्सी सांगितलं होतं त्याला देखील. तो तरी करेल काय. त्याला इमर्जन्सी सांगितल्यावर तो काय विमान घेऊन येईल आपल्यासाठी. नक्कीच खूप चांगलं.
दोन धावा रोखू शकले नाही. 2 धावे धाव पुढे जाताना पाहायला मिळाला आपल्याला. 2 धावांनी धावसंख्या 48. आता अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 50 क्रॉस होईल का? सर्वांचे लक्ष नक्कीच 50 क्रॉस झाली तर फायटिंग स्कोर पाहायला मिळेल आपल्याला. पहा खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय राहुल आणि गरजेचं आहे. त्याला माहिती आहे आता शेवटचा चेंडू असणार आहे. 50 होतील का? खूप चांगली गोलंदाजी राहुल वापणेकरची. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला पण नंतरला त्यांनी जे दाखवलंय धाडस तर विचार केला तर हे पण आणलं का त्यांनी. बॅटची कडा. यश निरीक्षक होते मनोहर. त्यांनी पकडलाय झेल आणि संपलाय खेळ तो म्हणजे सँडी सरांचा. आणि धावफलक्या स्थिरावली स्तब्ध झाली ती म्हणजे 48 वर. आता 49चं टार्गेट. 55 पहिले पाणी घेऊन जा. बाकी सगळं राहू द्या. पहिले 55 पाणी घेऊन जा नाहीतर त्यांचं मैदानावर टिकणं गरजेचं आहे. अठ्ठेचाळीस झाल्या. 49चं टार्गेट असणार आहे 24 चेंडू मध्ये. 49 करायचं म्हणजे 12.225 12.25 ची सरासरी गाठावी लागेल इथून. बारा चेंडू मध्ये आता करायचे आहेत त्या म्हणजे 49. 24 चेंडू मध्ये म्हणजे 12.25 सरासरी गाठायचे. पाहू शकता आयोजकांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे खेळाडूंसाठी कारण की गरजेचं आहे इथून पाणी. चार दिशेने 4 झार पाठवण्यात आलेले आहेत. पहा डगआउट मध्ये बसल्या खेळाडूंनी ते पाण्याचे झार आहेत ना ते बाजूला ठेवले तुमच्या. ते तुम्ही डगआउट मध्ये घ्या म्हणजे पिन. हा घेतात ते काय. पहा 12th मॅन दोन्ही संघाचा पाठवायचा आहे लवकरात लवकर. पहिला चेंडू पाडायचा. पंच स्पीडअप करा. सांगा त्यांना टाइम घेऊ नका. तुम्हाला देखील या उन्हामध्ये परिश्रम करायचे आहेत कष्ट करायचे आहेत. आपला अनुभव तर नक्कीच पाण्याचा खूप चांगला वापर करा. वेस्टेज करू नका कारण की पाणी खूप अमूल्य आहे सध्याच्या घडीला. चला स्पीडअप करा. स्पीडअप सँडी 11 स्पीडअप करा. चला तुम्ही ए ग्रुपची मॅच पाहताय नक्कीच. जे घर बसल्या लाईव्ह पाहताय त्यांच्यासाठी बातमी की तुम्ही ए ग्रुपची मॅच पाहताय. याच्यामध्ये आता जी मॅच चालू आहे ती म्हणजे लुझर लुझर मध्ये. यातला जो संघ जिंकेल तो लढत देईल तो म्हणजे विजय 11 या संघासोबत. नक्कीच त्याच्यानंतर एक संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाले तो म्हणजे बेला नाही.
गेली निसर्ग पार्क गेली 4 मध्ये आली ती अरे आपली 1 वाजता आहे हा त्या 28 मिनिटात सर्वांना सांगा ना फटाफट कोण आहे ठीक आहे तुम्ही लोक तयारीत का तयारीत राहा हा पप्पाला पण सांग तयारीत बॉल दे इकडे येणार आहे बघायला काही जागा नाही बॅटला डायरेक्ट 6 गेला पाहिजे बरोबर 6 बॉल 6 स्पॉन्सर मॅच देखील आहे कोणता तुम्ही यो कोणता तू माझा बोला मग ऍड तू तो बॅटिंगचा फिल्डिंगचा कुठे झाली फिल्डिंग अरे फिल्डिंगचा 12 मॅन कुठे आहे बिल्डिंगचा आत आहे नाही बिल्डिंगचा दुसरा उभा आहे रे कोणीतरी चालेल ना नाव बिल्डिंग में प्लेयर कम उभे राहा प्लेयर कमी माहिती म्हणून बोललो इथे उभे राहा म्हणजे कसं सांगायला होईल नाव तर मला माहिती आहे पण कसं इथे उभं राहणं गरजेचं आहे पैसा आहे 2-2 डिमांड असतात भाई तर पाहू शकता दोन्ही टीमचे 12th मॅन आलेले आहेत. नक्कीच विनंती असेल प्रत्येक संघाला यापुढे जे खेळणार असतील 12th मॅन तुमचा पहिला चेंडू पडायच्या अगोदर डगआउट इथे मंचावर येणं गरजेचं आहे. तर नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहेत. बॉल चेक करायला आले होते मनोज सर आणि बॅटिंगला उतरले हेमंत सर. याला काय अर्थ आहे? काय हरकत नाहीये, मजेची बाब होती. पण हेमंत सर आता मैदानामध्ये वेगळं प्लॅनिंग केलं असेल त्यांनी. नक्कीच त्यांच्या संघाने प्लॅनिंग केला असेल. 49 धावा कुठायच्या आहेत. नक्कीच सरासरीचा विचार केला तर 12.25 ची सरासरी प्रति षटकामागे करायची आहे तुम्हाला. ऋतिकला आमंत्रित केले. पहिलं षटक म्हणजे नक्कीच खूप महत्वाचं षटक असतं पहिलं, ज्याच्यावर भरोसा असतो, ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असते असा गोलंदाजाला तुम्हाला आमंत्रित करायचं, तो म्हणजे ऋतिक टू हेमंत. हो, हेमंत सरांनी बिरकावून दिलेला आहे. चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. येतोय पहिल्या चेंडूवर चौकार चौकार चौकार. तर नक्कीच या टुर्नामेंटसाठी ज्या लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे मी परत एकदा आभार व्यक्त करतो. तर नक्कीच तुम्हाला ट्रॅक घालणं कंपल्सरी आहे या टुर्नामेंटमध्ये. शूज असणं गरजेचं आहे. नाही तर कुठलाही संघाने जर परिधान केलं नसेल नक्कीच त्याला पेनल्टी दिली जाईल. आता उडवलेला आहे. आता देखील त्याच दिशेने चेंडू चालला आहे. दन 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 करत फाईन लेगच्या दिशेने येतोय अजून एक चौकार चौकार चौकार. सामन्यासाठी भाग्यवान चव्हाण यांनी आपले वेळाचे मूल्य दाखवून इथं उपस्थिती दाखवलेले सुधीर कोतकर आणि तेजस पोल यांच्या कॉलला मान देऊन ते इथं खास आलेले आहेत. त्यांना जॉबवर देखील जायचं आहे तरी ते आपला अमूल्य वेळ देऊन या टुर्नामेंटसाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत. 6च्या बाहेर कॅच पकडतात अनिकेत उर्फ कुक्या. कॅच ड्रॉप. नक्कीच जर कुठल्या खेळाडूने आयवा कॅच पकडला, आयवा झेल पकडला तरी त्याला आयोजकांकडून स्टेजवर येऊन एक फोटो काढण्याची संधी. अजून एक तडाखा. पहा इफर्ट्स पहा. येतोय षटकार. अजून एक तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रयत्न पाहायला मिळाले खूप चांगले अमितचे, पण त्याच्या देखील अवकाशाच्या बाहेर. येतोय षटकार.
हेमंत सर का उतरले मैदानामध्ये दाखवून देत आहेत. मी म्हणालाच होतो पहिल्या सामन्यामध्ये हेमंत सरांची बॅटिंग मला पाहायला मिळाली नाही, पण या सामन्यामध्ये त्यांनी जे हल्ला चालू केलाय सुरुवातीला आल्या क्षणी नक्कीच बघण्यालायक आहे. कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, दुसऱ्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. पहा धडक 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 झाली आणि अशा प्रकारे जो आक्रमण करत होता, जो हल्ला चढवत होता, त्याला आउट करण्यामध्ये यश आलेलं आहे ते म्हणजे ऋतिकला. नक्कीच ऋतिक सांभाळून क्षेत्ररक्षण करा. जर एखादी धडक बसली तर आपण आपलं संरक्षण करा. ऋतिक खूप चांगले खेळाडू. हेमंत सरांनी त्यांची कामगिरी केलेली आहे. हा त्यांनी त्यांची कामगिरी केलेली आहे. 5च चेंडू खेळले, जास्त खेळले नाहीत, पण 5 चेंडू मध्ये त्यांनी 20 धावा केल्या. म्हणजे स्ट्राईक रेट त्यांनी विचार केला तर त्यांचा खूप चांगला पाहायला मिळाला 400चा. आता मैदानामध्ये चाललाय योगेश, LPL चा तारा सितारा योगेश कडनं आता अपेक्षा असतील, आशा नक्कीच असतील त्याकडनं, कारण की इथून त्याला खेळणं गरजेचं आहे. 20 धावा तर आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. ओ हो खूप चांगला थ्रो केला होता. सँडी सर देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले आपल्याला यष्टनच्या बरोबर बाजूला. तर मी राहुल कांबळेचं कौतुक करेल की त्यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या टुर्नामेंटसाठी, आणि त्यांचा संघ आज उद्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. ते देखील खेळतील. धावा झालेल्या आहेत 21. अजून जिंकण्यासाठी जर विचार केला तर 28 धावांची आवश्यकता. म्हणजे 18 चेंडू 28. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर सँडी सरांचे 18 होते आणि यांचे 21 झालेत. म्हणजे इथे वरचढ पाहायला मिळते तो म्हणजे CBG 11 संघ. 28 ची आवश्यकता. चेंडू असणारे 18. पाहू शकता आता आमंत्रित केले काकांना. नक्कीच अनुभव कुठेतरी इथे वापरताना पाहायला मिळतोय सँडी 11 संघ. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. हो पाहू शकता काका खूप चांगली गोलंदाजी करतायत. 1-2 धावेमध्ये रूपांतर. क्षेत्ररक्षण थोडं लूज पाहायला मिळालं आपल्याला, पण थ्रो 2 धावा चोरट्या इथे घेतलेल्या आहेत. योगेश टू काका. उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. पहा चूक ही मागात ठरेल. या चुका तुम्हाला थांबाव्या लागतील. तुम्हाला जर या टुर्नामेंट मध्ये जिंकायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या चुका थांबवाव्या लागतील. कारण की इकडनं करो या मरोचं समीकरण असणार आहे ते म्हणजे तुमच्या दोन्ही टीम साठी. कारण की इकडून जो संघ हरेल तो या टुर्नामेंटची रजा घेईल
असं, कारण की तुम्ही मॅच पाहताय लुझर लुझर मध्ये या संघातला जो संघ हरेल तो या टुर्नामेंट ची रजा घेईल नक्कीच. ही चूक तुम्हाला भागात पडेल. ऋतिकनं खूप चांगलं प्रयत्न केलं पण शेवटच्या क्षणाला त्यांनी झेल सोडला आणि 2 धावा देखील आल्यात. काकांचं कौतुक करावं लागेल. काका खूप चांगली गोलंदाजी करतायत, खूप अनुभव त्यांचा दाखवत आहेत मैदानामध्ये. आणि आता रिवर्स अटेम्प्ट केलाय, रिवर्सनी येतोय चौकार. ज्या वेळेत गरज होती, सरळ फटके येत नव्हते, त्यावेळेस असे फटके येणं गरजेचं होतं आणि येतोय चौकार. योगेश ऑन फायर. मी म्हणालाच होतो झेल सोडल्यानंतर एखादा फलंदाज आहे ना त्याला एक ऊर्जा भेटते वेगळी आणि ती ऊर्जा आता भेटलेली आहे मला तर वाटते योगेशला. पहा पल्लू शॉट, पल्लू शॉट खेळायचा होता. सुपला मारायचा होता पण व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक त्यांनी लावलेलं होतं. एकच धाव. आता 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 चेंडू शिल्लक धावा झालेल्या आहेत 30 झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पाहू शकता क्षेत्रक्षामध्ये थोडं परिवर्तन करण्यात येत आहे कारण की सामना खूप महत्वाचा आहे. लोअर फुटला चेंडू होता. सँडी सर मिस करतायत या धावा. सँडी सर तुम्हाला देखील रोखायचे आहेत. तुमचं क्षेत्ररक्षण करणं, एसटी रक्षक करणं खूप महत्वाचं आहे. इथून तुम्हाला धावा जर रोखायच्या होत्या कारण की जर 1-2 धावा जरी अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या तर नक्कीच तुमचा संघ अडचणीत येऊ शकतो. खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली काकांची. अजून देखील ते ओहो आता फुलटा चेंडू. हा खराब चेंडू होता. काकांनी 5 चेंडू खूप अप्रतिम टाकले, उत्तम दर्जाचे टाकले पण शेवटचा चेंडू त्यांच्या हातातून निसटला आणि तो फुलटॉस गेला आणि त्याच्यावरती आक्रमण आलेलं आहे. चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. येतोय चौकार. चौकाराने सामना पूर्णपणे खुला केलाय, आपल्या साईडला झुकवलाय तो म्हणजे सीबीजे 11 संघाने. धावफलकाचा विचार केला तर धावा 35 झालेल्या आहेत. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. म्हणजे अजूनही 7ची सरासरी इथून तुम्हाला गाठायची. म्हणजे सामना पूर्णपणे झुकवलेला आहे पण एखादा गोलंदाज जर भारी ठरला, वरचा ठरला तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल, रंगत येईल. पुढच्या तर नक्कीच शिर्डोनचे शाहूभाऊ इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही आयोजकांमार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती दाखवली. नक्कीच शाहूसाहेब तुमची इथे उपस्थिती झाली त्याबद्दल तुमचे परत एकदा आभार आभार आभार. बॉलर परागला आमंत्रित केलंय.
फुलटा चेंडू आक्रमण करायचा होता. पाहू शकता 3 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. चौकार जरी अडवला पण 3 धावा आलेल्या आहेत ते यानं गरजेचं नव्हतं. मनीष पवार इंजर्ड खेळाडू. आता हीच कामं राहिलीत, खुर्च्या हलवा हलवी. पहा पहा या पंच इशारा करतील काय आहे, अजून इशारा केले नाही. वाईट प्लस 4 मेजवानी खेळाडूंसाठी. तर नक्कीच उद्या एक प्रेक्षणीय सामना देखील इथे आयोजित केलेला आहे आयोजकांनी, घेसर विपक्ष लोढा. आता स्टारकच आपल्याला उद्याच पाहायला मिळतील कोण असतील त्याच्यामध्ये इन ऍक्शन मध्ये. तर नक्कीच हे वाईट चेंडू 5 रन जिंकण्यासाठी पाहिजेत. पूर्णपणे सामना झुकवलेला आपल्या साईडने सीबी जिल्हा संघाने. फुलटा चेंडू. ओ काय झेल पकडलाय काकांनी, काय झेल पकडलाय. खूप चांगला अतिउत्तम दर्जाचा झेल. या वयामध्ये यंगस्टरला लाजवणारा झेल म्हणजे नक्कीच यांच्याकडनं बघून तुम्हाला शिकण्याची एक संधी आहे. नक्कीच रिप्ले तुम्ही पाहू शकता युट्यूबला या झेलचा. खूप चांगलं डाय मारून झेल पकडला. नक्कीच काका काय झेल पकडलाय. नक्कीच आमच्या सारख्या यंग स्टारला नक्कीच ही खेळाडू वृत्ती, हे क्षेत्ररक्षण कुठेतरी काहीतरी शिकवतोय. या वयामध्ये तरी तुमचं जो फिटनेस पण आहे. आता मैदानामध्ये मनोहर आता दाखल झालेला आहे. जिंकण्यासाठी फक्त काहीशा धावांची आवश्यकता. 5 चेंडू खूप आहेत म्हणून त्यांना आमंत्रित केलंय असं वाटतंय. आता उडवलाय. एकच धाव. मला तर वाटतंय अजूनही सामना सोडत नाहीये सँडी विलन संघ. लढतायत झगडतायत पण ह्या चुका तुमच्याच आहेत ज्या क्षेत्रक्षामध्ये झाल्या. त्या चुका तुम्ही जर कमी केल्या असेल नक्कीच तो मॅच शेवटच्या क्षणाला वेगळी पाहायला मिळाली असते आपल्याला. अरे मोहित याच्या हातात एक चेंडू येत नाही. ओ दाजी आहेत, अनुभवी पंच आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कुठल्याही प्रकारची नाराजगी व्यक्त करू शकत नाहीये. कारण की त्यांचे डिसिजन आहेत ना अतिशय उत्तम दर्जाचे. त्यांनी कित्येक वेळा असे सामने मोठ्या सामन्यांमध्ये आपली भूमिका कॅप्टनची केलेली आहे, परत अंपायरची देखील केलेली आहे. मी त्यांच्याकडनं खूप काही शिकलेलो आहे याच्या अगोदर आणि यापुढे देखील शिकेल. नक्कीच त्यांच्याबरोबर खेळण्याची जी मजा आहे ना ती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल उद्या. ओ तडागा 2 स्टाईल मध्ये मॅच संपत असताना ते म्हणजे प्रणव इथे जिंकलेला आहे. तो म्हणजे सीबीजी 11 संघ थेट पोहोचला आहे क्वार्टर फायनल मध्ये. लढत देईल तो म्हणजे विजय 11 संघासमोर. नक्कीच आता या टुर्नामेंट मधून रजा घेईल तो संघ म्हणजे सँडी 11 संघ. नक्कीच सेकंड करून बाहेर निघायचं.